स्पर्धा पाहतोय. स्वर्गीय शंकरशेठ माली यांच्या स्मरणार्थ या स्पर्धेचं आयोजन. आज अंतिम रात्र या स्पर्धेची आणि या अंतिम रात्रीमध्ये आपण खरं तर या स्पर्धेचा मनमुराद आनंद घेतोय. आज खरं तर तुम्ही पाहता मैदानाच्या संपूर्ण सभोवताली प्रेक्षकांची आलोट गर्दी तुम्हाला इथे पाहायला मिळाली. आमचे कोण नगरीचे प्रदीपजी घरत नाईट स्पर्धेचे दमदार आयोजक हे देखील सामन्याचा आनंद घेत आहेत. त्यांच्या समवेत सनी गातारे, आपण त्यांचंही सरसे स्वागत करूया. याच दरम्यान आमचे लाडवलीचे मनोज पवार हे देखील या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचंही सरसे स्वागत. तर पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज तयार होतो गोरसाई टीमचा. सूरज केरे मान्यवरांचं इथे आगमन. कल्पेशजी कुडपाने ढेकुई नगरीचे मान्यवर, त्यानंतर मनोजजी पवार लाडवली या दोन्ही मान्यवरांचं सहर्ष स्वागत. तर मॅचला सुरुवात झाली. दिघोडे संघाचा राखीव खेळाडू प्लीज आपण आमच्या डगआउट मध्ये पाठवा, अवेलेबल आहेत. त्यांना विनंती आपण माहिती आमच्यापर्यंत पोहोचवा. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज असेल दिघोडे टीमचा योगेश कोडी आणि एका बाजूने असेल अभिजित ठाकूर उर्फ छोट्या. गोलंदाज तयार. पहिला बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. इथे लिडिंग येत लागली. पहिल्याच बॉल मध्ये धक्का बसला दिघोडे संघाला आणि 0 धावसंख्येमध्ये गोल्डन डकचा शिकार झाला योगेश कोळी हा खेळाडू. याच दरम्यान रूपचंद्र पोलेकर कोंबिवली ग्रामपंचायतचे उपसरपंच यांच्याकडून षटकार हॅट्रिक विकेट हॅट्रिक साठी तब्बल चौकार हॅट्रिक साठी प्रत्येकी 1,500 रुपये पारितोषिक या दोन्ही संघातील खेळाडूंसाठी पारितोषिक आले. त्यांच्या समवेत पंकजी राऊत मनसे कोंबिवली विभाग प्रमुख आणि त्याचबरोबरने आदेशजी लबडे सामाजिक कार्यकर्ते आणि स्वप्नीलजी लबडे या ठिकाणी या सर्व आम्ही पाहुण्यांचं इथे सहर्ष स्वागत करतोय. मागचे सामने आपण खरं तर अभिषेक सर पाहिले, अतिशय लो स्कोरिंग मॅच झाल्या. मग आता ही लढत खूप निर्णायक आहे. एका बाजूने दिघोडे टीम मध्ये विश्वजित ठाकूर नाहीये, मोठ्या नाहीये आणि अभिजितला मात्र संपूर्णपणे या ठिकाणी संघाची जबाबदारी स्वीकारावी लागेल. आणि खरं तर आम्ही मगाशी एक अनाउन्समेंट केली होती, कदाचित भावेश पवार देखील नाही या टीम मध्ये, त्यामुळे हे बॅटल खूप निर्णायक असेल. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये गेलाय अनिकेत कोळी. इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न केला होता. इथे बॅट अँड पॅडच्या मधून बॉल निघून चालला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. अजून एक निर्धाव चेंडू डॉट बॉल. लगातार 2 डॉट बॉल फेकले यावेळेस तुम्ही पाहू शकाल गोलंदाजाने. सूरज केने तेच तर्रार वेगवान गोलंदाजी. या मागील 2 वर्षापूर्वी आपण पाहिला धारावे संघाने एक वेगळा दबदबा या रायगड क्रिकेटमध्ये प्रस्थापित केला होता आणि त्यानंतर गोरसाई बी हा संघ त्यांना देखील एक वेगळी दहशत मात्र या रायगडच्या क्रिकेटमध्ये निर्माण केली होती. परंतु रायगडचे संघ असे आहेत जे ठाण्यामध्ये जावं, भिवंडीमध्ये जावं किंवा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये जावं, जातील तिथे दहशत निर्माण करतील एवढी ताकद या रायगड ग्रामीण क्रिकेटमध्ये आहे. ही खरं तर आज ओळख बनली आहे या रायगड ग्रामीण क्रिकेटची. आणि म्हणूनच काय पूर्वी मुंबईचे प्लेयर याच्या रायगड संघाला सहज हरवून जायचे, परंतु आज अख्ख्या रायगड संघाला हरवण्यासाठी पूर्ण भारतातील टेनिस क्रिकेटला एकत्र यावं लागलं. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या रायगड क्रिकेटसाठी. हे टॅलेंट आहे खरं तर रायगड क्रिकेटचं. वेगवान बॉल होता आणि त्यानंतर मात्र हा निर्धाव चेंडू. अतिशय क्रुशल मॅच आजच्या रात्रीतील. हा खूप महत्वाचा सामना आणि या मॅच मध्ये तुम्ही पाहता 2 ताकदवर संघाचं या ठिकाणी संघर्ष शिगेला पोहोचलाय. दिघोडे आणि गोरसाई टॉस जिंकला होता. गोरसाई टीमने प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि ते सूरज केने. अप ट्रॅकर बॉल शॉर्ट फुल करायचा प्रयत्न, हा फटका फसला. टायमिंग नव्हता आणि त्यानंतर मात्र 0 या धावसंख्येमध्ये अजून एक धक्का बसला दिघोडे संघाला. खेळाडू बाद झाला अनिकेत कोळी. तुम्ही पाहिलं असेल सद्गुरू सिमेंट सप्लाय पारगाव टीमचा विस्फोटक फलंदाज प्रफुल्ल मोकलनं, परंतु आज नामांकित संघात या नामांकित संघातील सर्वात ताकदवर खेळाडू असताना देखील प्रत्येक संघातील गोलंदाजाने मात्र आज फलंदाजांना रोखले.
चांगला एफर्ट मात्र या ठिकाणी बॉलर्सचा राहिला. मैदानाचे आउटफिट अनक आहे, विकेट पाट आहे, परंतु अशा सिच्युएशन मध्ये देखील या गुलाबी थंडीमध्ये बॉलर्सचा बोलबाला राहिलाय असं देखील म्हणावं लागेल. चौथ्या क्रमांकावरती मैदानामध्ये गेलाय दिगंबर पाटील. छोट्या स्ट्रायकिंग एंडला आलाय. संपूर्णपणे जबाबदारी स्वीकारून खेळ कव्हर करावा लागेल. हाफ ट्रॅकर बॉल शॉर्टम पुल करण्याचा प्रयत्न आणि 0 धावसंख्येवरती हा तिसरा धक्का बसला. बॅटिंग करणाऱ्या दिघोडे संघाला बिग विकेट. अभिजित ठाकूर बॅक टू द पॅव्हिलियन. भरपूर वाढत चालल्या दिघोडे संघाच्या वाट्याला. तर रोहिंजन बी संघ सुपर 4 मध्ये पोहोचला. या संघाचे पुरस्कर्ते रजतजी पाटील यांनाही विनंती आपण देखील या व्यासपीठावरती. पहिल्या रात्रीमध्ये आपण पाहिला घरच्या मैदानावरती कासप संघाचा प्रवास सुखकर राहिला, तो संघ टॉप 4 मध्ये पोहोचला. दुसऱ्या रात्रीमध्ये आपण पाहिला रोहिंजन बी संघ टॉप 4 मध्ये पोहोचला आणि कालच्या रात्रीमध्ये आपण पाहिला बी पोल मधून सद्गुरू सिमेंट सप्लाय पारगाव संघ टॉप 4 मध्ये पोहोचला. आणि आज कोणता संघ टॉप 4 मध्ये पोहोचेल, कारण आज 2 उपांत्य फेरीचे सामने आणि मेगा फायनलची लढत ही आजच्या रात्रीमध्ये कंप्लीट केली जाईल. त्यामुळे ही शेवटची रात्र आहे, अंतिम रात्र आहे. आणि खास करून अभिषेक पाटील सर मी आयोजकांचं कौतुक करेल, आमचे रजनीकांत माली आणि कौस्तुभ माली, त्यांनी दिवस चांगला निवडलाय. सॅटरडे उद्या खरं तर विकेंड आहे. जर का आज रात्रभर प्रेक्षकांनी सामन्याचा आनंद जरी घेतला तर उद्या त्यांना आराम करायला मिळेल. आमचे प्रवीणजी पाटील यांचं देखील इथे शुभागमन. त्यांनाही विनंती आपण देखील या व्यासपीठावरती. धन्यवाद रोशन. धावफलकावरती धावा आहेत मला राहुल सांगतायत. आतापर्यंत एकही धाव आलेली नाही. 3 विकेट महत्वाच्या गमावल्या त्या दिघोडे टीमनं. कारण आपण बघतो विश्वजित नाहीये, भावेश पवार नाहीये. बऱ्याच प्रेक्षकांना अपेक्षा होती की खेळाडू, परंतु त्यांच्या गैरहजेरीमध्ये कदाचित एक चांगला खेळ त्यांना करणं गरजेचं आहे. सचिन तेंडुलकर किती दिवस आपल्या टीमसाठी खेळणार, किंवा ते नसतील किंवा विराट कोहली नसेल तर आपण बाकीच्या खेळाडूंनी चांगला खेळ दाखवलेला आहे. तसं आता तुम्हाला संधी आज, आणि तशी संधी या ठिकाणी घेणं गरजेचं आहे. 3 विकेट आणि एकही धाव दिली नाही ती गोलंदाज सूरज केनी. आणि जबरदस्त फटका, प्रॉपर टायमिंग, सरळ चेंडू जातोय फाईन लेग सीमारेषे पलीकडे. फलंदाज दिगंबर पाटीलच्या बॅट मध्ये आला हा षटकार. बरोबरीने आता धावसंख्येचं खातं खुलं करतो दिगंबर पाटील. या मॅच मध्ये मात्र एक चांगला खेळ तुम्हाला बघायला मिळेल. प्रदीपजी घरत हे सुद्धा या मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांचे स्वागत कोणचे प्रदीप घरत. इथे मात्र चांगला चेंडू गलीमध्ये फक्त ढकलण्याचा प्रयत्न केला. तसं बघायला गेलं तर गोरसाई टीमची गोलंदाजी जेवढी ताकदवान आहे रोशन, तेवढीच त्यांची फलंदाजी सुद्धा चांगली आहे. आणि तसं बघायला गेलं दिघोडे टीम सुद्धा तेवढ्याच ताकदीची टीम आहे. चांगला चेंडू फक्त कट केलाय. यावेळेस मात्र थर्डमॅन आणि गलीच्या मधून चेंडू गोळीच्या वेगाने जाईल सीमारेषेच्या दिशेनं, आणि पंचांचा इशारा येतो या चेंडूवरती खणखणीत चौकार. या 4 धावांच्या बरोबरीनं आता मात्र जी शांत असलेली दिघोडे टीम पोहोचली आहे ती 3/10 या धावसंख्येवरती. आज आपण जर बघितलं तर चांगला फटका बॅकफुटला आले. चेंडू सरळ तटवलाय थर्डमॅनच्या दिशेनं, आणि या चेंडूवरती मिळतील आता पुन्हा 4 धावा. या 4 धावांच्या बरोबरीने दिघोडे टीम पहिल्या षटकामध्ये एकही धाव न घेणारी 3 विकेट त्यांनी गमावल्या. धावफलकावरती धावा आल्यात 3/14. आता मात्र सुरुवात चांगली केली आहे. दिनेश गायकर जे चिलठणचे या ठिकाणी आमचे अंकित यांचे भाऊजी आहेत ते या मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांचे आम्ही स्वागत करतो. दिनेश गायकर. इथे धावफलकावरती धावा 14 धावा. गोलंदाज पवन थोडा महाग ठरलाय. पवननं आता एक षटकार दिला, त्याच्यानंतर 2 चौकार दिले. अशी ही गोलंदाजी महाग ठरणारी पहिल्या षटकात जी काही कामगिरी केली सूरजनं ती
कामगिरी या ठिकाणी मात्र कुठेतरी त्याच्या विपरीत काम करतोय तो गोलंदाज. चांगला चेंडू, जोरदार अपील केलं, पायावरती आदळतोय चेंडू. या चेंडूवरती पंच नरेंद्र पाटील यांचा लेग बायचा इशारा येतोय. ही मॅच चांगली होणार रोशन पाटील. या मॅच मध्ये तुम्हाला संघर्ष बघायला मिळाल. दोन्ही टीम अतिशय ताकदवान आहेत, त्यामुळे या मॅच मध्ये कोण जिंकणार आणि कोण हरणार हे सांगणं कठीण आहे. याच्या अगोदरची मॅच थोडी पंचायत झाली खरी, पण या मॅच मध्ये असं काही घडणार नाही. क्षेत्ररक्षण फार सुरेख होत आहे. गोरसई टीम अतिशय नावाजलेला संघ आहे जो भिवंडी एरियामध्ये, आणि उरण असेल किंवा रायगड मधली ही दिघोडे टीम तेवढ्याच ताकदीचे. विश्वजित ठाकूर जरी नसला तरी सुद्धा बाकीचे जे शिलेदार आहेत ते चांगला खेळ करतात. पवन केनी यानं या षटकामध्ये महाग षटक फेकलं. पहिल्या षटकात सूरज केनीनं धावा दिल्या, एकही धाव खर्च केली नाही, 3 विकेट मात्र मिळवल्या. पण त्यानंतर येणारा पवन केनी ज्यानं 16 धावा दिल्या, ज्यामध्ये 1 षटकार आणि 2 चौकार दिले. अशा रीतीने 3 विकेटचं पतन झालंय. धावफलकावरती धावा आहेत त्या मात्र 16, 3 बाद. ओटू रोशन. पहिलं षटक मेडन फेकलं आणि त्यानंतर मात्र दुसऱ्या षटकामध्ये दिगंबर पाटील मैदानामध्ये आला. त्याने 16 धावा केल्या. मी जिंकून दाखवेन. आहेत खूप अडचणी, पण मला माहित आहे त्यातून मी बाहेर पडेन. मला नाही फरक पडत कोण माझ्याबद्दल काय बोलतोय. मी माझं काम करीत राहीन आणि हार तर कधीच मारणार नाहीये, हे मात्र दिगंबर पाटीलनं आता पटवून दिलंय. या षटकामध्ये धावा आल्या 3 गडी बाद, 16 धावा, आणि दिगंबरनं वैयक्तिक 14 धावा केल्या, ज्यामुळे 2 चौकार 1 षटकार त्याच्या बॅटमधून आपण पाहिला. या सामन्यामध्ये किमान 30+ रन्स केल्या दिघोडे टीमने, तर ते फायटिंग टोटल असेल. राऊंड द विकेट, हाफ टॅकर बॉल मैदानामध्ये आला अलंकार पाटील. त्याने मात्र बॉलला पाठवलंय डीप बॅकवर्ड स्पिनरच्या डोक्यावरून सीमा पार. 6 धावेसाठी षटकार. आणि खरं तर आज या मैदानामध्ये अभिजित ठाकूर अपयशी ठरला, परंतु त्याच्या जोडीचा खेळाडू दिगंबर पाटील न संघाचा डाव सावरला. आणि खरं तर या ठिकाणी खूप चांगला रोल साकारतो. त्याच्या बरोबरीने अलंकार पाटील हा खेळाडू 19 धावा धाव फलकावरती आहेत, त्या म्हणजे 3 गडी बाद, 22 धावा. विश्वजित ठाकूर सध्या खरं तर प्रोफेशनल क्रिकेटमध्ये व्यस्त आहे. मुंब्रा येथील स्पर्धेमध्ये नुकत्याच त्याचा विवाह देखील संपन्न झाला आणि त्याने आपल्या आयुष्याची एक वेगळी इनिंगला देखील सुरुवात केली. आपण त्यालाही शुभेच्छा देऊया. जरूर मॅच एन्जॉय करत असेल आणि एका बाजूने भावेश पवार देखील हा सामना पाहत असेल तर त्यांचे आपण स्वागत करूया. 2 लिजन खेळाडू टेनिस बॉल क्रिकेट मधले. गोलंदाज तयार पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. भरपूर सफल झाले फलंदाज. इथे मात्र बॅकवर्ड क्षेत्राकडे बॉल चालला होता आणि तुम्ही पाहताय हा झेल कॅरी झालाय. शॉर्ट फाईन लेगला अजून एक धक्का बसला, तो म्हणजे बॅटिंग करणाऱ्या दिघोडे टीमला. ज्या पद्धतीने बॅटिंग केली होती दापोली टीमच्या अगेन्स्ट, अफलातून बॅटिंग त्याच्या माध्यमातून आपण पाहिली. आणि काल तर हाकार माजवला होता प्रफुल्ल मोकल या खेळाडूने. त्याने 2 इनिंग मध्ये जवळजवळ 9 षटकार लगावले ते. ही ताकद त्या खेळाडूची आपण पाहिली. आणि खरं तर या स्पर्धेतला खास आकर्षण म्हणजे वैयक्तिक पारितोषिक ही मोटरसायकल आहे, ती त्याला मात्र आता आकर्षित करते असं देखील म्हणावं लागेल. कारण जवळजवळ 90+ रन्स त्याच्या आहेत आणि विकेट देखील आहेत. चांगलं कमबॅक सचिन नाईकनं खरं तर लगातार 2 वेळा या स्पर्धेमध्ये ही बाईक पटकावली आहे. खरं तर धारावी टीमचा हा सर्व गुण संपन्न खेळाडू आणि कॅप्टन कसा असावा, संघ नायक कसा असावा याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे सचिन नाईक. त्याचा देखील आपण आवर्जून उल्लेख करूया. या षटकामध्ये गोलंदाज तयार पुन्हा एकदा कपिल केणे. समोर असेल खेळाडू प्रितेश मात्रे. धावसंख्येचा विचार केला, धावा धावफलकावरती आहेत त्यामध्ये 4 गडी बाद, 22 धावा. नवनाथ कोंडिलकर खरं तर आमचे मित्र, त्यांच्याकडून प्रेक्षक कमाल कॅच साठी
100 रुपयाचं पारितोषिक असेल. संपूर्ण स्पर्धेला त्यांच्या माध्यमातून आम्हाला बॉल उपलब्ध झालेत आणि त्यांच्याकडून मात्र 100 रुपयाचं पारितोषिक प्रेक्षक कमाल कॅचसाठी. अलीकडच्या काळामध्ये नवनाथ कोंडिलकर हे नाव देखील भरपूर बिझी तुम्हाला पाहायला मिळालं. त्यांच्या माध्यमातून सातत्याने पोचरी संघ देखील आपण या स्पर्धेमध्ये खेळताना पाहिला. अजून एक डॉट बॉल कमबॅक करतो मैदानामध्ये कपिल केने हा गोलंदाज. गोरसई विपक्ष दिघोडे अशी ही मॅच आणि अतिशय इम्पॉर्टंट सामना या स्पर्धेचा खेळताना हा क्रुशल सामना. अनेक प्रेक्षक तुम्ही पाहताय या संपूर्ण स्पर्धेचा आनंद घेत असताना त्या सर्वांचं आपण स्वागत करूया. कपिल केने समोर प्रितेश विचिट करण्याचा प्रयत्न केला होता. शॉर्ट सिलेक्शन चांगलं होतं. 1 रन्स मात्र कंप्लीट केले दोन्ही खेळाडूने. एका धाब्याने संघ पुढे चालला. धावा संख्येत वाढ झाली आहे. धाबा लागल्या गेल्या धाव फलकावरती 4 गडी बाद 23 धाबा. लेफ्टी फलंदाजांचा बोलबाला राहिला होता आणि पुन्हा एकदा स्विचिटचा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु काल प्रफुल्ल स्विचिट लगावला होता उजव्या हातानं. त्याने अगदी मिड विकेटच्या वरून लांब लचक अठ्ठा मारला होता कालच्या रात्रीमध्ये आणि इथे मात्र प्रयत्न करावे लागतील फलंदाजांना. दिगंबर पाटील अतिशय चांगला विस्फोटक खेळाडू स्टॅकिंग एंडमध्ये. कपिलचा पुढचा बॉल फुलर लेनचा यॉर्करचा प्रयत्न केला होता आणि इथे मात्र यशस्वी ठरला गोलंदाज. तुम्ही पाहताय कपिल केने आमचे खरंतर स्पर्धेचे प्रणेते स्पर्धेचे शिल्पकार रजनीकांत शेठ माळी युवकांसाठी खरंतर एक आदर्शमान असे व्यक्तिमत्व. त्यांच्या माध्यमातून आज हा आतंक जनसागर या मैदानाच्या अवतीभोवती ओसंडलाय. याचं कारण आहे आमचे रजनीकांत शेठ माळी आणि कौस्तुभ शेठ माळी यांचा आम्ही आवाजो उल्लेख करू. त्यांनी घेतलेली ही मेहनत आणि त्यांच्या माध्यमातून साकारणारी खरंतर कासप गावाच्या सन्मानाची मानाची प्रतिष्ठेची अभिमानाची ही स्पर्धा खरंतर स्वर्गीय शंकर शेठ माळी स्मृतिचषक 2022 चं हे शानदार पर्व. अनेक स्पर्धा तुम्हाला सर्वांच्या भेटीला येतील, परंतु या परिसरातील न भूतो न भविष्यती असं हे आयोजन आज आपण पाहतोय. रजनीकांत शेठ माळी साहेबांचं कौस्तुभ शेठ माळी साहेबांचं 3 षटकांचा खेळ संपला आणि या 3 षटकांच्या समाप्तीनंतर 4 गडी बाद 23 ही धावा संख्या बरोबर धावफलकावरती. आता स्लॉग ओव्हरचं षटक आहे. अभिषेक पाटील सर किती धावा खरं तर अपेक्षा असेल दिघोडे टीमला? 40 पर्यंत धावा जर झाल्या तर रोशनजी या मॅच मध्ये चांगला संघर्ष प्रेक्षकांना बघायला मिळेल, कारण तेवढ्याच ताकदीची बॅटिंग आहे ती गोरसई टीमची. आता 23 धावा आतापर्यंत आल्यात 3 षटकांच्या समाप्तीनंतर. या षटकात चांगलं कमबॅक झालं, कारण पहिल्या षटकामध्ये मिडल षटक फेकणारा सूरज केनी, त्यानंतर आला पवन केनी ज्यानं धावा खर्च केल्या 16 आणि त्यानंतर आला गोलंदाज कपिल केनी ज्यानं धावा खर्च केल्या 7. अशा रीतीने 23 धावा धावफलकावरती येत आहेत. पहिलं षटक मेडन टाकलं होतं आणि त्यानंतर मात्र या मॅच मध्ये आपल्याला बघायला मिळतंय की किती धावा येतील. चांगली स्पर्धा आहे, अतिशय चांगलं आयोजन आणि आपण जसं म्हणालात की या परिसरातली एक मोठी स्पर्धा या ठिकाणी रजनीकांत माळी यांच्या वतीने आयोजित केली आहे. कौस्तुभ माळी असतील, अमर क्रीडा मंडळ कासप यांच्या वतीने आयोजित केलेली ही स्पर्धा अजून एक झटका मिळाला दिघोडे टीमला. फलकावरती धावा असतील त्या 29. नवनाथ यांच्याकडनं 500 रुपयाचा कॉमेंट्रीसाठी हा ते नाव असू द्या, पण त्यांच्याकडनं आलेलं आहे त्याबद्दल त्यांचा धन्यवाद. यावेळेस मात्र चेंडू हवेमध्ये जातो मिड विकेटला. क्षेत्ररक्षक अजून एक विकेट मिळतीये आणि अशा रीतीने अडचणीमध्ये आलाय तो दिघोडे संघ. 29 धावा असताना
दिगंबर या ठिकाणी बाद झाला. एक चांगलं क्रिकेट तुम्हाला बघायला मिळेल. नवनाथ कोंडलकर बऱ्याच टीमचे पॅकर्स आहेत. ते जरी डीजेचं ऑपरेटिंग करत असले तरी पोसरी टीमला कधी सपोर्ट करतात. त्यानंतर एकच पोसरीवरती त्यांचं असलेलं प्रेम आणि आज मात्र त्यांनी या ठिकाणी पारितोषिक लावलेलं, त्याला धन्यवाद देऊया आपण. धावफलकावरती धावा आहेत 29. आज थंडीचा जोर आपण बघतोय पण प्रेक्षकांची गर्दी फार मोठ्या प्रमाणात बघायला मिळते. बऱ्याच संख्येने आज प्रेक्षक चारही बाजूला प्रेक्षक आणि प्रेक्षक. नवीन फलंदाज अश्विन पाटील यावेळेस नवीन फलंदाज येतोय मैदानावरती. चांगली गोलंदाजी बघायला मिळते. आज गोलंदाजीची स्ट्रेंथ फार चांगली राहिलेली आहे. गोलंदाज दिघोडेचे सगळेच गोलंदाज. सूरजने तर फार प्रभावित केलं. पहिल्या षटकामध्ये मेडन फेकलं, 3 विकेट त्यानं मिळवल्या. त्यानंतर थोडासा महाग ठरला पवन केने, ज्यानं 16 धावा खर्च केल्या. पण त्यानंतर येणारा गोलंदाज कपिल केने आणि आताचा गोलंदाज किशोर मुकादम. कॅप्टन मला असं वाटतं टीम गोडसे टीमचे कॅप्टन आहेत डावखुरे आताचे. इथे चांगला फटका. यावेळेस वाटलं चेंडू जाईल पुन्हा एकदा हवेच्या दिशेनं बाहेर, पण 3-3, 4-4, 5-5 क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आले आणि हा झेल मात्र सुटलाय. आणि या एका धावेच्या बरोबरीनं 2 धावांच्या बरोबरीनं मला रोकेश सांगतायत की धावफलकावरती धावा आहेत त्या 32. दिघोडे टीम आता चांगल्या स्थितीमध्ये आहे. जर 30-35 धावा जरी असल्या रोशनजी तरी या मॅच मध्ये एक चांगला संघर्ष बघायला मिळेल. दोन्ही टीमच्या दरम्यान एक चांगली मॅच तुम्हाला बघायला मिळेल. जेवढ्या ताकदवान टीम आहे गोरसई तेवढीच ताकदवान आहे दिघोडे टीम. ते मात्र पंचाने इशारा दिलाय की हा चेंडू वाईड आहे. वाईडच्या मदतीनं येस नो बॉलचा इशारा आलाय. नो बॉलच्या मदतीनं एकूण धावसंख्या झाली धावफलकावरती 33. लास्ट बॉल रिमेनिंग. शेवटचा बॉल बाकी आहे आणि हा फ्री हिट असेल. या फ्री हिट वरती काय होतंय हे पाहणं फार गरजेचं आहे. या चेंडूवरती जर का षटकार आला तर 39 होतील, म्हणजे 40 धावांचा टार्गेट असेल. चौकार आला तर 37 असतील. 2 धावा आल्या तर 35 आणि 1 आली तर 34. पण किती धावा येणार हे या चेंडूचा खेळ संपल्यानंतर समजेल. गोलंदाज किशोर. इथे मात्र किशोर मुकादमनं ना 1, 2, 3, 4, 5, 6 यातली एकही धाव खर्च केली नाही. डॉट चेंडू फेकला आणि अशा रीतीने हे पहिलं सत्र संपलं. धावफलकावरती धावा आला दिघोडे टीमच्या 33. जिंकण्यासाठी गरज आहे ती 34 धावांची गोरसई टीमला. पण या मॅच मध्ये दुसऱ्या सत्राची सुरुवात कशी होणार, कशी फलंदाजी होणार हे ऐकण्यासाठी मी प्रवीण गायकर यांना या ठिकाणी आमंत्रित करतो. थँक्यू ॲडव्होकेट अभिषेक पाटील सर. थँक्यू रोशन. जाऊया मॅचच्या दिशेने. इथे तुम्हाला पहिल्या फेरीतील शेवटची लढत जय बजरंगबली गोरसई बी विरुद्ध एसएन स्पोर्ट्स दिघोडे या 2 संघांमध्ये तुम्हाला लढत पाहायला मिळते. याच्या अगोदर जी मॅच झाली ती सावलेश्वर सावले विरुद्ध चांभारली आणि तो मॅच जिंकला घातक गोलंदाजीच्या जोरावरती तो चांभारली टीमनं. परंतु या मॅच मध्ये धावांचा विचार जर तुम्ही केलात ना तर धावा बनल्यात. त्या अर्थातच 33 आणि 34 धावांचं टार्गेट असेल त्या अर्थातच गोरसई ब संघाला. आज दोन्ही संघाचा बॅटल जर तुम्ही पाहिलात ना सर, आय थिंक विश्वजित ठाकूर असते आणि इकडे भावेश पवार असता.
तर हे दोघां संघांमध्ये अजून तुम्हाला चांगला क्रिकेट प्रेक्षकापर्यंत पाहायला मिळाला, परंतु कधी कधी पाहायला मिळेल. परंतु कधी कधी असं होतं की एकीकडे दोन्ही खेळाडू नसले दोन्ही संघांमध्ये, तर या दोन संघांची लढत तुम्हाला अजून तेवढी तुल्यबल पाहायला मिळेल. म्हणजे बेस्ट वर्सेस बेस्ट ही लढाई. एकीकडे रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेट विश्वामधला ओरण तालुक्यातील नामवंत संघ एसएन स्पोर्ट दिघोडे, आणि एकीकडे तुम्ही पाहताय तो अर्थातच भिवंडी परिसरातील हा दादा संघ. एकूण विचार केलात तर या संघानं संपूर्ण रायगड, ठाणे, भिवंडी, मुंबई, नवी मुंबई परिसरामध्ये नेहमी क्रिकेटचा दबदबा कायम ठेवलाय. आणि त्याच्यानंतर तुम्ही दिघोडे संघाचा विचार केलात तर या संघानं मागच्या 2 वर्षामध्ये भरपूर चांगली कामगिरी करत राहिले. परंतु आता पाहूया 34 धावा रोखल्या जातील की या 34 धावांचा उत्तर देत असताना हे सलामीचे 2 विस्फोटक फलंदाज आपली दादागिरी प्रस्थापित करतील. गौरसई संघाचा बॅकबोन म्हटल्यानंतर कप्पू केने त्यांचं मनापासून स्वागत करूया. आणि भिनार ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच विनोददादा हरट, तुमचंही मनापासून स्वागत आहे स्पर्धेच्या वतीनं. आज गुंगा भी बोलेगा, बांडी टायगर भी दहाडेगा. आणि आज मात्र खऱ्या अर्थानं तुम्हाला या मॅच मध्ये मजा येईल. तमाम प्रेक्षकांच्या साक्षी घेऊन आज सामना तुम्हाला पाहायला मिळतोय. आणि सर, जेव्हा तुम्हाला पहिली मॅच तुम्ही पाहिलीत फक्त 29 धावा वाचवायच्या होत्या आणि त्या धावा धारावी संघानं वाचवल्या आणि स्वतःचा इतिहास कायम ठेवत असताना त्यांनी 2 सामने जिंकून त्यांची वाटचाल मात्र पुढे ठेवली. आणि कदाचित दिघोडे संघ जर या मॅच मध्ये कामगिरी चांगली करू शकला तर या गोरसाई बलाढ्य संघाला रोखण्यामध्ये यशस्वी होतील. पण मॅन इन फॉर्म A1 पवन केने. विचुंब्याची स्पर्धा या खेळाडूने गाजवली, बदलापूरचं मैदान गाजवलं. अवघ्या 2 दिवसामध्ये 2 बाईक, 7 बाईकचा विजेता हा खेळाडू. आणि त्याच्या समोर असेल अर्थातच अभिजित ठाकूर. जासईच्या स्पर्धेमध्ये या खेळाडूने दमदार कामगिरी केली होती गोठिवली संघाविरुद्ध. तेव्हा ज्यांचे आय थिंक 3 खेळाडू बाद झाले होते आणि त्याच्यानंतर नितांत गरज होती संघाला आणि 52 धावांची विस्फोटक इनिंग या खेळाडूंनी साकारली आणि आपल्या संघाला विजय संपादन करून टॉप सुपर 4 मध्ये क्वालिफाय केलं होतं. इथे जाऊया मॅचच्या दिशेने लढत तुम्हाला चांगली पाहायला मिळेल. 34 धावांचं टार्गेट आहे, परंतु या टार्गेटचा पाठलाग करताना सलामीची जोडी मैदानावरती. तर आमचे रसायनी पोलीस अर्थातच विशाल झावरे साहेब देखील इथे मॅचला उपस्थित आहेत. तर साहेबांना विनंती करतो की आपण यावं व्यासपीठावरती. आपल्या या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत. आणि काल त्यांची उपस्थिती होती सगळ्यांनी बघितली, पण आज ते पाहुणे म्हणून या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती यावं. विशाल झावरे यांना विनंती असेल की आपण कृपया व्यासपीठावरती येऊन या मॅचचा आनंद घ्यावा. ही मॅच चांगली होणार, या मॅच मध्ये संघर्ष बघायला मिळाल आणि त्यासाठी संघर्षमय आवाज म्हणजे प्रवीण गायकर. पहिलाच बॉल रिव्हर्स शॉट खेळण्याचा प्रयत्न होता आणि कदाचित तर पहिलाच बॉल रिव्हर्स शॉट खेळण्याचा प्रयत्न केला होता पवन केने या खेळाडूनं आणि निर्धाव चेंडूने मात्र इथे डावाची सुरुवात करत असताना येथे तुम्ही अभिजित ठाकूर उर्फ छोट्या अभिजित मेघनाथ ठाकूर हा गोलंदाज आणि एकीकडे A1 पवन केने मैदानावरती. म्हणजे चांगला बॅटल या 2 खेळाडूंमध्ये. कारण एकंदरीत विचार केला तर पहिला षटक तुम्ही मेडन पाहिला त्या स्पर्धेमध्ये सूरज केने यांच्या माध्यमातून, परंतु या जर चुका झाल्या तर या चुका तुम्हाला मॅच मधून बाहेर काढतील आणि इथे चेंडू जाईल सीमा पार चौकार. रामायण आणि महाभारत घडलं आणि जिथे परस्त्रीचा देखील माते समान सन्मान केला गेला तिथे माझे शिवरायांचं सुस्वराज्य घडलं. हे डीजे तुमच्या माध्यमातून सुमधुर संगीत शिवरायांचं ऐकवत असताना यावेळी स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न केला होता. बॅकफूट पॉइंटला गुड फिल्डिंग, कोणती रन नाही. आतापर्यंत 3 चेंडू फेकले त्या ठिकाणी. विचार केला तर 4 धावा धावफलकावरती लागल्यात. संकट आहे दिघोडे संघासमोर, पण कधी कधी समोर संकट दिसली ना त्या संकटांच्या डोक्यावर पाय देऊन उभं राहायचं आणि फक्त झुंजायचं आणि विजय मिळत नाही तोपर्यंत माघार घ्यायची नाही. या दोन्ही संघांमध्ये ताकद आहे आणि दोन्ही तुल्यबल संघ तुम्हाला इथे पाहायला मिळतात. अकुटप्प्याचा बॉल आवेत आहे, फटका फसला की काय, परंतु लॉंगॉनच्या डोक्यावरून चेंडू जाईल. हा सीमा पार पवन केनेच्या बॅट मधून आलेला तडाखा षटकार. बदला नक्कीच इथे थोडासा कमबॅक करावा लागेल, परंतु पवन केने
थांबाचं नाव घेत नाही, सातत्याने दमदार फटक्यासाठी हा खेळाडू ओळखला जातो आणि त्याच्या बॅट मधून आलेला हा तडागा षटकार. 20 चेंडू आणि 24 धावांची गरज ही मॅच जिंकण्यासाठी. जर विचार केला तर गोरसई ब संघाला पुन्हा एकदा फटका जोरात मारण्याचा प्रयत्न केला होता, परंतु इथे बॅट आणि बॅटवरती बॉल व्यवस्थित आला नाही. इथे निर्धाव चेंडूची सांगता होते. बघा, एक चौकार आणि एक षटकार, दोन मोठे फटके या ओव्हर्स मध्ये आलेत. कुठली सिंगल कुठली डबल्स तुम्हाला पाहायला मिळालं नाही आणि षटकार आणि चौकारनं नंतर या डावाची सुरुवात केली गेली पवन केने यांच्या माध्यमातून. लास्ट बॉल पहिल्या पॉवर प्ले मध्ये शेवटचा बॉल असेल. अगदी आतमध्ये येणारा हा बॉल यष्टांच्या मागे स्ट्रॉंग अपील झाली होती आणि निर्धाव चेंडूची इथे सांगता होते आणि षटक क्रमांक पहिलं संपन्न होईल. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एकूण धाव फलकावरती धावा लागतायत. त्या अर्थातच 10 ही धावसंख्या, विजयासाठी 34 धावांची गरज. आता 18 चेंडू आणि 24 धावांची गरज. खऱ्या अर्थानं महाराष्ट्र पोलीस विशाल झावरे साहेब यांचं या ठिकाणी शुभागमन झाले. साहेबांचं या स्पर्धेच्या वतीनं स्वागत करूया. जबरदस्त मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. इथे आज 18 बॉल आणि 24 धावांची गरज. गोलंदाजी भरपूर चांगली झाली खऱ्या अर्थानं अभिजित ठाकूर यांच्या माध्यमातून. आता नवीन गोलंदाज आहेत आयुष कोहली, हा देखील अपकमिंग स्टार. विश्वजित ठाकूर यांच्या तालीममध्ये वाढलेला हा खेळाडू आणि सातत्याने दमदार कामगिरी या गोलंदाजीची राहिली. परंतु इथे तुमचं नाव जसं आहे तसं तुम्हाला काम देखील आता करावं लागेल. एक नेहमी लक्षात ठेवा, तुमचे नशिबाचे दार कधी आपोआप उघडत नसतात, ते तुम्हाला मेहनत करूनच उघडावे लागतात. आणि तशी मेहनत आता तुम्हाला मैदानावरती घ्यावी लागेल आणि तशीच टक्कर करावी लागेल तुम्हाला या गोरसई संघाविरुद्ध. हार नहीं है मंजूर गोरसई टीम को, लेकिन जीतना है जरूर इस मैदान के अंदर एसेंस स्पोर्ट भिगोडे टीम के लिए. मॅच तुम्हाला ठसन नक्की पाहायला मिळेल, परंतु तशा पद्धतीची जर गोलंदाजी झाली, कारण मागचा मॅच तुम्हाला वन साइड पाहायला मिळाला चांभारली संघाचा, ज्याने जबरदस्त गोलंदाजी करून कमी धावावरती रोखलं ते सावले टीमला आणि सामना एक हात या जिंकला. अतिरिक्त उसळी घेणारा हा चेंडू पंचांनी इथे अवांतर घोषित केलाय. अवांतरच्या मदतीने धाव फलकावरती धावा मारतायत. एक धावेच्या मदतीने धाव फलकावर धावसंख्या लागते ती तब्बल 11. अजूनही 23 धावांची गरज असेल 18 बॉल मध्ये. अभिषेक पाटील सर, कसं होतं ना की तुम्हाला जे लो स्कोरच्या मॅच मध्ये या व्हाईट बॉल पासून थोडं थांबावं लागतं. डॉट बॉल तुम्हाला काढणं महत्वाचं असतं आणि विकेट घेणं हे तुमच्यासाठी सातत्य असतं आणि अशा पद्धतीमध्ये तुम्ही या धावा कमी खर्च करा. वेगवान बॉल, हा वेगवान बॉल होता, परंतु हा बॉल देखील जाईल. व्हाईट बॉलचा इशारा पंचांचा आणि व्हाईटच्या मदतीनं धाव फलकावरती धावा लागतायत त्या तब्बल 12 ही धावसंख्या. तर राहुल शिर्के बोरिवली यांच्या माध्यमातून पवन केनेसाठी, पवन केने फॅन आहे आणि त्याच्या माध्यमातून पवनसाठी प्रत्येक षटकाराला 100 रुपयाचं पारितोषिक. तरी ते धाव फलकावरती धावा लागतायत तब्बल 12 ही धावसंख्या. 2 ओव्हर्स मध्ये तुम्हाला धावा रोखाव्या लागतील आणि तसंच करत असताना परंतु एकंदरीत विचार केला तर फलंदाज देखील चांगली कामगिरी करतायत. संदेश हवेत आहे, फटका फसलाय, क्षेत्ररक्षक येत आहेत दूरवरून. एफर्ट भरपूर चांगले होते परंतु कॅच मात्र कॅरी करू शकले नाही. तोपर्यंत एकच धाव कंप्लीट होते आणि एका धावेच्या मदतीनं धाव फलकावरती धावा लागतायत. त्या म्हणजे 13. विजयासाठी अजून गरज आहे ती म्हणजे 21 धावांची. या ओव्हरचा जर तुम्ही विचार केलात तर तब्बल चेंडू फेकले गेले. या 3 चेंडू फेकलेत आणि 3 चेंडूंमध्ये धावा खर्च केल्यात. एकच धाव खर्च केली आणि 2 एक्स्ट्रा म्हणजे एकूण 3 धावा आतापर्यंत या गोलंदाजाने दिल्यात. म्हणजे 2 वाईट 1 सिंगल आतापर्यंत या ओव्हर्स मध्ये 3 धावा आल्यात. जर एखाद्या मनुष्यामध्ये आत्मविश्वास असेल तर त्या आत्मविश्वासाने तो संपूर्ण या मॅच मध्ये विजय संपादन करू शकेल. प्रेक्षक आतुरतेने वाट पाहतायत की दिघोडे आणि गोरसई या आज 2 संघांमध्ये जास्त सामने झाले नाहीत आणि कदाचित या 2 संघांमध्ये ही चांगली फाईट तुम्हाला पाहायला मिळेल. विजय चंदने आज मात्र इन ऍक्शन तुम्हाला पाहायला मिळत आहेत. राहुल केने देखील आहेत, 18 शॉपचे ओनर आणि त्यांच्या माध्यमातून चांगले शूज खऱ्या अर्थानं क्रिकेट रसिकांसाठी, खेळाडूंसाठी दिले जातात. फटका पॉइंटच्या वरून ढकललाय, क्षेत्ररक्षक आहे त्यांच्या आवाक्याच्या बाहेर आणि हा चेंडू जाईल पवन केनेच्या बॅट मधून. चौकार.
धाव फलकावर धावा लागतायत 17 अर्धा पल्ला इथे पार केलाय आता 16 चेंडू आणि 17 धावांची गरज गोलंदाज आयुष यावेळी बॅटची एज लागली होती स्लिप मधून चेंडू गेगाने जातोय आउटफील्ड फास्ट आहे आणि हा देखील जाईल चेंडू सीमा रेषा पलीकडे बॅक टू बॅक दुसरा चौकार A1 पवन केने 4 रन नक्कीच अमर मित्र कला क्रीडा मंडळाची कामगिरी आहे दमदार कारण याचं श्रेय जाईल रजनीकांत भाऊ माली आणि कौसुदा माली कारण संघ आज सुपर 4 मध्ये क्वालिफाय आणि आज मात्र घरच्या मैदानावरती एक चांगला जल्लोष तुम्हाला पाहायला मिळेल आणि एक ट्रॉफी मागच्या वर्षी नो कॉम्प्रोमाइज नो समझोता आय थिंक बाद झाले होते परंतु यंदा तोच वर्षाचं प्रस्थापित करत असताना सुपर 4 मध्ये आणि विकेटची ती गरज होती आणि पहिला धक्का लागेल जय बजरंगबली गौरसाई बी टीमला पवन केने बॅक टू द पॅव्हिलियन सूरज केने मित्रांनो नवीन फलंदाज झाला मैदानामध्ये या खेळाडूने या स्पर्धेतील संपूर्ण 4 स्पर्धेमध्ये कुठलाही असा गोलंदाज नाही ज्या गोलंदाजासाठी इथे बेनिफिट आहे परंतु एकमेव गोलंदाज आहे एकदा बॉलिंग आवडेल तर पहिला खेळाडूला एकदा जोरदार टॅला होऊन जाऊ द्यायच्यासाठी पहिला मेडन षटक या स्पर्धेमध्ये फेकला या गोलंदाजानं आणि भिवंडी परिसरामधून येऊन या स्पर्धेमध्ये या खेळाडूने आपली चांगली छाप सोडली भावेश पवार नाही आहेत परंतु त्यांची कमी त्यांनी महसूस दाखवली नाही आणि एक चांगला क्रिकेट दिगोडे संघाविरुद्ध कौतुक दिगोडे संघाचं देखील होईल परंतु थोडीशी खराब कामगिरी झाली परंतु हार न मानणारा हा दिगोडे संघ या मॅच मध्ये कमबॅक करण्याचा प्रयत्न नक्कीच करेल आणि इथे निर्धाव चेंडू येत असताना विश्वजित ठाकूर हा संघ सातत्याने सेनापती जर संघामध्ये नसेल ना तर सैनिक थोडेसे कमकुवत होतात आत्मबल थोडस कमी होतं तसं तुम्हाला सावले संघामध्ये पाहायला मिळालं कारण कधी कधी विश्वजित ठाकूर हा लीड करत असतो आणि तो मॅचच्या मेरिट नुसार नेहमी खेळ करत असतो आणि आज संघामध्ये नाहीये आणि त्याचा बेनिफिट गोरसाई संघ हा घेत असताना अनेक ताकदवर संघ त्यावेळी टॅप केला बॉलला ऑफ साइडला तिथे वाईड लॉंग ऑफला डीपला क्षेत्ररक्षक येत आहेत उचलतील तोपर्यंत एक धाव कंप्लीट आणि एका धावेच्या मदतीनं षटक क्रमांक दुसरं संपन्न होईल आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर एकूण धाव फलकावरती धावा लागतायत त्या 22 आता गरज असेल उर्वरित 12 चेंडू आणि तब्बल 12 धावांची गरज शिर्के बोरिवली यांच्या माध्यमातून आता दोन्ही खेळाडूंसाठी ही सुवर्ण संधी असेल प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज संधी येत नसते तिला आपला कार्यातून निर्माण करायचे असते आणि नाव नाही झालं तरी पण चालेल पण काम असं करा की लोकांनी तुमचं नाव इथे काढलं पाहिजे आता 12 बॉल मध्ये 22 धावा माफ करा 12 चेंडू मध्ये 12 धावा आता वाचवल्या जातील का आणि गोलंदाजी मार्क वरती इथे गोलंदाज आलेत ते क्रिश कोहली नवीन यंगस्टर खेळाडू तुम्ही इथे पाहताय विश्वजित ठाकूरचं 1 ओव्हर इथे कमी होईल एकीकडे भावेचं देखील 1 ओव्हर कमी होईल परंतु हवेत आहे फटका क्षेत्रशी दूर वरून येत आहेत आणि इथे झेल पासून भरपूर अंतरावरती राहिले तोपर्यंत 2 धावा इथे कंप्लीट केल्या वेगाने गुड रनिंग बिटवीन द विकेट आणि 2 धावेच्या मदतीनं धावफलकावरती धावा लागतायत त्या 24 आता गरज असेल 11 चेंडू आणि 10 धावांची गरज दिगोडे संघाला वाटत असेल की हा षटक जर कमी धावांचा आला तर शेवटच्या ओव्हर्स मध्ये तुम्हाला मजा येईल स्वप्न साकार करण्यासाठी एक वेळ शरीराने हरला तरी चालेल पण मनस्थिती कधी हरू नये पुन्हा एकदा इनसाइड आउट मारण्याचा प्रयत्न केला होता कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे त्यांच्या आवाक्याच्या बाहेर आणि हा बॉल जाईल सीमा रेषा पलीकडे चौकार फटकेबाजी करून गेला कारिवली संघ अशी फटकेबाजी करून गेला नक्कीच दमदार फलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली तर प्रत्येक षटकाराला 500 रुपयाचं तर प्रत्येक षटकाराला मगासपासून आम्ही 100 रुपयेच बोलतोय
हो द्या 500. दशरथ पाटील साहेब असते तर बोलले असते नाकेवलच्या लेबरला तरी मजुरी जास्त असते. तर नक्कीच इथे षटकारासाठी राहुल शिर्के यांच्या वतीनं 100 रुपयाचं पारितोषिक. 29 धावा धावफलकावरती लागतायत. आता आय थिंक त्या मॅचचा विषय चालू होता तर जबरदस्त त्या ठिकाणी भावेशने फलंदाजी केली आणि 7 चेंडू 9 धावा त्या डिफेंड वाचवल्या होत्या गोरसई संघानं. आणि कपिल केने सध्या भरपूर मार खात आहेत गोलंदाजीवरती, परंतु त्याने तो सामना कमबॅक करून दिला आणि चांगली मॅच. आणि मागच्या वर्षी कारुली संघानेच म्हणतात तुम्हाला पराभूत केलं होतं आणि यंदा काटा काढला त्या संघाचा. 9 चेंडू आणि गरज आहे ती 5 धाब्यांची गरज. सन्माननीय नरेश शेठ पाटील साहेबांचं देखील या ठिकाणी शुभागमन चावणे गावचे आहेत, त्यांचं या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत करूया. याच्यानंतर होणारी मॅच असेल वैतालदेव चांबावली टीमचे कॅप्टन आपण या आणि यातून जो संघ विजयी होईल तो त्यांच्या समोर फाईट करेल. 5 धाब्यांची गरज. गोलंदाज तयार. संदेश बॅक टू द बॉलर खेळण्याचा प्रयत्न केला होता. स्वतः गोलंदाज येतात फॉलो थ्रू मध्ये आणि संदेश जेव्हा सलामीला येत असतो ना तेव्हा मोठे मोठे फटके खेळण्यामध्ये नेहमी यशस्वी होत असतो, परंतु त्याने आज शांतता पवित्रा घेतला. आणि मला तर वाटतं इथे आमच्या राहुल शिर्के साहेबांचं पारितोषिक कुठला खेळाडू घेणार. प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आणि आता गरज आहे ती फक्त आणि फक्त 4 धाब्यांची गरज. क्रिश कोहली 8 चेंडू 4 धाब्यांची गरज. जर 2 चेंडू इथून निर्धाव फेकले तर थोडेसे मॅच मध्ये बॅलन्स राहतील. आणि हे पहा इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता आणि एका हातामध्ये हा झेल टिपला गेला. फलंदाज होतील बाद. दुसरा धक्का लागेल जय बजरंगबली गोरसई बी टीमला. सूरज केने बॅक टू द पॅव्हेलियन. प्रितेश मात्रे यांच्या माध्यमातून जबरदस्त झेल टिपला गेला आणि मैदानातून होतील बाहेर. आता 7 चेंडू आणि 4 धाब्यांची गरज. मेघनाथ केने आलेत नवीन फलंदाज आणि त्यांना साथ देतील ते अर्थातच संदेश केने. ही जोडी दोन्ही बंधूंची जोडी मैदानावरती. दोघांचा स्टँड देखील तुम्ही तसाच पाहाल खेळाडू खेळण्याचा. आणि मात्र एक रायटी आणि एक लेफ्टी कॉम्बिनेशन तुम्हाला आता मैदानावरती. संदेश ऑन स्ट्राईक फलंदाज आणि गोलंदाज राऊंड द विकेटने. शेवटचा बॉल होता या ओव्हर्स मधला. बॅकफूट पॉईंटच्या दिशेने स्लॅश केला बॉलला. उचलतील तोपर्यंत 1 धाव. 1 षटक चांगलं पाहायला मिळालं आणि या 3 षटकांच्या समाप्तीनंतर एकूण धाव फलकावरती धावा लागतायत त्या 31. आता 6 चेंडू आणि 3 धाव्यांची गरज. ने पे किए और उसी पैसों की कीमत रखते हुए वेस्ट इंडीज टीम ने आईसीसी T20 वर्ल्ड कप जीता. और उसके बाद डीजे ब्रावो का गाना बजने लगा. चैंपियन इज द चैंपियन, वेस्ट इंडीज द चैंपियन. क्योंकि जिंदगी का रास्ता इतना आसान नहीं होता, बिना संघर्ष किए कोई मान नहीं होता. अरे जब तक ना पड़े हथौड़े के घाव तब तक पत्थर भी भगवान नहीं होता. अब यह संघर्ष करना होगा इस मुकाबले में गुरसई ब टीम के खिलाफ. यहाँ पर दिघोड़े 11 टीम को 6 बॉल आणि गरज आहे 3 धावींची. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज आलेत ते प्रितेश मात्रे. जर माणसाकडे आत्मशक्ती असेल तर संपूर्ण जगामध्ये तो विश्व पताका उभारू शकतो. फुल किती सुंदर असलं तरी कौतुक मात्र त्याच्या सुगंधाचं होतं आणि माणूस किती मोठा असला तरी कौतुक त्याच्या गुणांचंच होतं. आता गोलंदाजीमध्ये ते कौशल्य दाखवावं लागेल आणि फलंदाजी निखरली आणि त्या फलंदाजीच्या जोरावरती या मॅच मध्ये 34 धावा बनवायच्या होत्या. त्या धावा बनवताना आता 6 बॉल मध्ये 3 ची मॅच आली. तर धीरज पाटील यांच्या माध्यमातून देखील शुभेच्छा आले, त्यांचंही मनापासून स्वागत करूया. भरपूर ऑनलाईन युट्यूबच्या माध्यमातून प्रेक्षक आतापर्यंत सध्या घडीला आमच्यापर्यंत जोडले गेलेत. एवढ्या रात्रीमध्ये ते तब्बल 2000 प्रेक्षक जोडले गेलेत, त्यांचंही मनापासून कौतुक करूया. सिंगल मिळेल या बॉलवरती आणि सिंगलच्या मदतीनं गोरसई ब संघाला देखील माहिती आहे की सामना त्यांच्याकडे झुकलाय आणि म्हणून काय एक धाव घेऊन इथे मॅच कंप्लीट करण्याचा प्रयत्न करतायत. धावा झाल्यात 32. आता 5 बॉल मध्ये 2 धाब्यांची गरज. किती मोठा पाठिंबा असला तरी यशस्वी तोच होतो ज्यांच्या रक्तात जिंकण्याची हिंमत आणि लढण्याची धमक असते. फक्त आणि फक्त 2 धाब्यांची गरज. ही देखील तुम्हाला मॅच वन साइड इथे पाहायला मिळते. मेहनत भरपूर घेतली होती दिघोडे संघानं आणि जर विचार केला सूरज केनेचा जर तो मेडन षटक पाहायला मिळाला नसता
तर त्या ओव्हर्समध्ये 7 ते 8 धावा जरी आल्या असत्या तर शेवटच्या ओव्हरमध्ये तुम्हाला कमीत कमी 10 ते 12 धावा पाहायला मिळाल्या असत्या. परंतु पवन केनेचा विचार केला, याला भरपूर मार मिळाली होती, त्याने तब्बल 16 धावा खर्च केल्या होत्या. आणि त्याच्यानंतर जेव्हा इनिंग स्टार्ट झाली, अभिजितला देखील पहिल्या ओव्हर्स मध्ये 10 धावा, 1 षटकार आणि चौकार. पॉवर प्लेच्या ओव्हर्स मध्ये 10 धावा गेल्या फरक नसतो, परंतु त्याच्यानंतर फिल्डिंग फैलावली जाते तेव्हा तुम्ही धावा वाचवता कशा आणि त्याच्यानंतर ते बॅट्समन कशा बनवतात हे देखील महत्वाचं असतं. गोलंदाज तयार, यावेळेस पॉइंटच्या वरून मारण्याचा प्रयत्न केला होता हवेत आणि इथे फलंदाज होतील बाद मैदानातून, म्हणजेच कमबॅक करतायत. इथे विकेट जाईल मैदानातून बाहेर. धक्का क्रमांक लागेल या ठिकाणी, 4था धक्का. तर नक्कीच या ठिकाणी तुम्ही जर पाहिलात या ठिकाणी जबरदस्त कमबॅक करतायत. आता गरज आहे 4 बॉल आणि 2 धाव्यांची गरज, म्हणजे अजूनही मॅच मध्ये कमबॅक करण्याचा प्रयत्न करतायत. इथून जर 2 विकेट घेण्यामध्ये यशस्वी झाले तर मॅच मध्ये इथे तुम्हाला पुन्हा एकदा ट्विस्ट पाहायला मिळेल. जीवनात अडचणी जेवढ्या मोठ्या असतील तेवढ्या संधी तुम्हाला मोठ्या मोठ्या येत असतात. फक्त त्यांना तुम्ही शोधण्याचा प्रयत्न करा, काहीतरी उत्तुंग करण्याची जिद्द बाळगावी, विचारावर नेहमी विश्वास ठेवावा आणि आपल्या कर्तृत्वानं मात्र ते सिद्ध करावा. 4 चेंडू 2 धाव्यांची गरज. क्लोज सामना तुम्हाला थोडासा पाहायला मिळतोय. आतापर्यंत विकेट गमावले ते म्हणजेच 3 विकेट 32 या धावसंख्येवरती. संदेश केने आणि त्यांना साथ देतील आता अक्षय भोईर हे फलंदाज आहेत मैदानावरती. स्ट्राईक एंडला संदेश खेळण्यासाठी सज्ज. यावेळी फटका भरपूर चांगला आहे आणि इथे सामना केला फिनिश संदेशानं आणि चेंडू जाईल सीमा पार आणि हा सामना जिंकला दिगोडे संघाला पराभूत करून जय बजरंगबली गौरसई ब टीमनं.